चला सामन्याला सुरुवात करायची आहे। गोरख दशरथ कडवे पुरस्कृत नवजोन दिघोडी संघाकडून पंच आपण टायमर लावायचं आहे। 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण होणं आवश्यक आहे। जर पूर्ण झाली नाहीत तर आपण खेळाडूंना सूचना द्यायची की अंतिम षटकात एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपण ठेवायचं आहे, एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक। सामन्याला सुरुवात होते। साहिल खांबे पहिले षटक घेऊन पहिला चेंडूवरती पण पाहिलं बॅटची कडा लागली होती, मात्र यष्टीरक्षा जवळ चेंडू पोहोचला नाही। स्ट्राइक वरती पण पाहतोय नागेश चेद 9 सेकंड वर सन्मित्र मात्रे एक मला वाटतं यासिनचा सर्वात यशस्वी जोडी एकविरा थळ संघाची। पुढचा चेंडू यावेळेस उजव्या बाहेर शफल होऊन या चेंडूला भिरकावलाय डीप स्क्वेअर सीमा रेषेपार। या इनिंग मधला या सामन्यातील पहिला मॅक्सिमम षटकार। चेंडू नक्कीच उजव्या बाहेरचा होता। पाहिलं की गोलंदाज उजव्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय, उजव्या बाहेर शफल होऊन या चेंडूला भिरकवलं 6 धावांसाठी। 6 धावांनी आपल्या संघाच्या धावांचं खातं नागेशने उघडलंय। यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका। आपण सर ज्याप्रमाणे स्वीप शॉट लगावतो त्या पद्धतीत काहीतरी लगावला फटका आपण पाहतोय। आपल्या वेगळ्याच शैलीत लगावला फटका। सरक दुसरा षटकार येतोय नागेशच्या बॅटमधून। नेहमीच चांगले फलंदाज सर बराच वेळ पण पाहिजे चेंडू चांगल्या प्रकारे टाइम करतात आणि गोलंदाजाच्या चेंडूच्या गतीचा जो फायदा आहे तो उचलतात। आपण पाहिलं साहिल देखील वेगवान गोलंदाज आहे, वेग प्रदान करतो आपल्या चेंडूवरती आणि त्याचा फायदा उचल। इथे मात्र क्षेत्ररक्षक ओमकारचं चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल। रिओचा फटका लागण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे चालाक असा क्षेत्ररक्षक ओमकार तिथे आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चित आपल्या संघासाठी त्याने धावा रोखल्या आहेत। अशाच प्रकारची साथ गोलंदाजांना हवी असते, ती म्हणजे त्याच्या क्षेत्ररक्षकांकडून। साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय, समोर नागेश सिद्ध। इथे झेल होत नाहीये, मात्र मिथुनच्या हातून चूक होते। चेंडू निसटतोय, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय दणदणीत खणखणीत असा चौकार। की पहिले 2 षटकार कशा प्रकारे मारले आणि तिसरा फटका त्याने रिव्हर्स स्वीपचा ट्राय केला आणि चौथ्या फटक्यासाठी त्याने पदलालित्याचा उपयोग केला। म्हणजे आपण पाहतोय की चारही फटके हे वेगवेगळ्या धाटणीचे होते। पुन्हा एकदा रिओसीचा फटका लागण्याचा प्रयत्न, एक हाफ हॉटेड अपील आपण पाहतोय। पंचाने अपील फिटावून लावलंय। यासिन सर आपण पाहिलं तर जे चांगले फलंदाज ज्यांची नावं अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे फलंदाज आहेत, त्यांच्याकडे काही खेळाडूंकडे क्षमता आहे पॉवरफुल हिटिंग करण्याची, काहीकडे कलात्मक फटके लगवण्याची क्षमता आहे, काही खेळाडू चौफेर फटकेबाजी करतात, काही खेळाडू एकाच डायरेक्शनमध्ये फटके लगवतात, काही खेळाडू असे आहेत जे पदलालित्याचा फुटवर्कचा वापर करतात, पुढे सरसावतात। पण खूप कमी खेळाडू आहेत ज्यांच्याकडे सर्व कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं। आणि जर आपण पाहिलं तर नागेश अशा प्रकारचा फलंदाज आहे ज्याच्याकडे यापैकी बरेचसे कौशल्य आहे आणि त्यामुळेच एक यशस्वी फलंदाज आणि सलामीर एकविरा थळ संघाचा तो नेहमीच आपल्या सलमीच्या भूमिकेत पाहायला मिळतो। 5 षटकांचा सामना आहे। इथे पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय, धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा। दुसऱ्या षटकासाठी पाहतोय आपण गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अक्षय गावंड आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय। यंदाच्या हंगामात अक्षयने देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे। पहिल्या षटकात साहिल म्हणजेच कर्णधार दिघोडी संघाच्या कर्णधाराच्या गोलंदाजी होती, 16 धावा आल्या होत्या। पॉवरप्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अक्षय गावंड सज्ज झालाय। 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेत तैनात ठेवण्यात आलेले आहेत। ऑन साइडला स्ट्राइक होती सन्मित्र मात्रे। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूला ड्राइव्ह केले, एक धाव घेतली जाते। निश्चित इथे आपल्या पायाच्या साह्याने इथे पुनीत कवंडने इथे चेंडूला फील्ड केलंय। एक
एक धाव मिळते. 21 धावांनी धावसंख्या झालेली आहे 17 धावा. पॉवरप्लेचं षटक. पॉवरप्लेच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजांना संधी असते एक चांगली सुरुवात करून देण्याची, कारण आपण पाहिलं काही फलंदाज लॉफ्टेड ड्राईव्हचे फटके खेळतात. लॉफ्टेड फटके म्हणजेच 30 सर्कलच्या बाहेर चेंडू जातो आणि संधी उपलब्ध होते जास्तीत जास्त धावा घेण्याची. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्रक्षणात वेगवेगळी बदल पाहायला मिळतोय, कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. सन्मित्र मात्र आपण पाहतोय नॉनस्ट्राईक एंडवर आहे. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय ते म्हणजेच नागेश शिदला. अक्षय, पाहूया नागेशला कशा प्रकारे चेंडू करतोय आपला. इथे नागेशचा फटका मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खूप काळ उंच हवेत, झेल नक्कीच होत नाहीये. आपण पाहिलं तर इथे रनआउटची संधी होती का, जर आपण पाहिलं तर हा कॉल नक्की कोणाचा होता. अमितला आपण पाहिलं तर अमित होता आणि साहिल पण खूप दूरवर होता. आपण पाहिलं तर संधी खूप कमी होती झेल पकडण्यासाठी. नक्कीच साहिल खूप पुढे सरसावला, मात्र चेंडू त्याच्यापासून दूर राहिला. आणि आपण पाहिलं तर दोन्ही जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मधोमध चेंडू लँड झाला बघितलं तर नक्की दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला, मात्र इथे नागेशला जीवदान लाभलेले आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा. अक्षयची चांगली गोलंदाजी या आतापर्यंत झालेल्या चेंडूमध्ये आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत डान्सिंग अंपायर अष्टमकर सर आपण पाहतोय, ज्यांना मोठ्या अंपायरची कॉपी असं म्हटलं जातं. नक्कीच त्यांच्याकडून आपल्याला चांगली डान्सिंग स्टेप्स पाहायला मिळतील. वळूया सामन्याकडे. अक्षयचा पुढचा चेंडू ओरिओसिसचा अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. डीजे आणि आपण पाहतो इथे आपल्या खास आकर्षक शैलीमध्ये इथे षटकार घ्यायचं अष्टमकर सर इथे आपल्याला दाखवत आहेत. या 6 धावांनी आपण पाहतो धावसंख्या होते ती म्हणजेच 25 धावा. त्याच दरम्यान आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. अक्षयचं मी नक्कीच कौतुक केलं, कारण यंदाच्या हंगामात काही स्पर्धांमध्ये त्याला गोलंदाजी करताना मी पाहिलं. नक्कीच कंजूस गोलंदाजी करतोय. मुख्यत्वे फलंदाजांना मोठे फटके लागवण्यासाठी तो संधी देत नाहीये. चांगली गोष्ट त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर नजुन दिगोडी संघासाठी. धावसंख्या स्थिरावलेली आहे 25 धावा. येथे झेल होऊ शकतो. चेंडू हवेत, सुमित चेंडू खाली येतोय आणि इथे सुमितच्या हातून झेल निसटतो असं वाटलं होतं. सहजरित्या तो झेल पकडेल आणि आज मात्र नशिबाची साथ खूपच लाभते. जर पहिल्या सत्रात जर आपण पाहिलं तर निखिलला नशिबाची साथ लाभली होती. बऱ्याच दोन्ही सामन्यामध्ये त्याला जीवनदान लाभलं होतं आणि इथे आपण पाहतोय धावसंख्या या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अष्टम कसं 5 चेंडू झालेले आहेत. मात्र आपण पाहतोय सन्मित्र मात्रच्या बॅटमधून आलेला एक फ्लॅट षटकार.
की चांगल्या फलंदाजांनाच नेमकं जीवनदान मिळतं आणि आतापर्यंत आपण तेच पाहिलंय. रोहित पाटील याला सुद्धा जीवनदान मिळालं, मोन्या याला सुद्धा जीवनदान मिळालं, निखिलला दोन्ही सामन्यामध्ये, आणि इथे सुद्धा नागेश सीद याला जीवनदान मिळाले. नक्कीच आम्हाला अजून एक माहिती मिळते. काल झालेल्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतीय फलंदाज देखील 7 ते 8 जीवदानं लाभली होती आणि भारतीय संघाने धावांचा डोंगर रचला होता. 282 धावा, 135 धावांनी भारतीय संघाने सामना जिंकला आणि त्याचबरोबर मालिकेवर देखील मालिका देखील जिंकली. 3-1 या फरकाने मालिका जिंकली. अभिनंदन भारतीय संघाचं. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. येथे रिव्हर्सचा फटका लगावलाय. पहा कुठे जाऊन फटका लगावलाय. पुढे सरसावत 2 स्टेप पुढे जाऊन रिव्हर्सचा फटका. म्हणजे किती वेळ फलंदाजाकडे आहे, किती चांगल्या प्रकारे चेंडूला टाइम करतोय नागेश सीद. त्यामध्ये 13 चेंडूंचा सामना नागेशने केलाय आणि वैयक्तिक 33 धावसंख्या तो खेळतोय. आतापर्यंत त्याने आपल्या खेळीमध्ये 3 षटकार आणि 3 चौकार लागवलेत. इथे मात्र कर्णधार साहिलला काहीसा कान मंत्र दिला जातोय. सागर पाटील उर्फ पिंट्याला पण पाहतोय. हा देखील एक आक्रमक फलंदाज. दुसऱ्या सत्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे रिव्हर्सचा फटका या चेंडूला भिरकवलाय कव्हरच्या बाहेर. सीमारेषे पार. 6 धावांसाठी. कुठेतरी मला डेव्हिड वॉर्नरची आठवण आली. त्याने देखील असा त्रिवसीचा फटका लगवताना कव्हरच्यावरून एखादा उजव्या हाताचा फलंदाज षटका लगवतो तसा षटका लगवला होता. येथे अजून एक चांगला फटका. इथे मात्र गोलंदाजी होते केवळ आणि केवळ आक्रमण केले जाते आणि धावांची लयलूट केली जाते. पुन्हा चौकार येतोय. या 4 धावांनी धावांचा अर्धशतक धाव फलकावर लागतंय आणि 15 चेंडूमध्ये 43 ही वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर 59 धावा या स्पर्धेमध्ये गावदेवी रानपाडा संघातील रोहन पाटील या फलंदाजाने केल्या होत्या. त्यानंतर त्याआधी आपण पाहिलं तर प्रसाद या BC सारळ संघातील फलंदाजांनी 52 धावा केल्या होत्या. या स्पर्धेतील तिसरा अर्धशतकवीर हा नागेश होणार. काय पाहायचं. इथे फुल टॉस चेंडू. इथे बॅटचा चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार. पाहतोय जसं मी म्हटलं की या फकीरपाडाच्या मातीमध्ये किंवा गावामध्ये नक्कीच काहीतरी आहे. तसंच क्रिकेटचा जर आपण विचार केला ना तर थळच्या मातीत सुद्धा काहीतरी आहे असं मला सांगावंसं वाटतं. कारण थळेश्वर थळ एक संघ होता. त्यावेळेस सुद्धा सलामी बल्लेबाज झुटे आणि भाटे असे 2 खेळाडू होते. नंतर कैलास दांडेकर असतील, पंढरीनाथ ढेपे असतील, शंकर बाडा असतील, संतोष असेल, असे एकापेक्षा एक खेळाडू होऊन गेले. परंतु नवीन खेळाडू सुद्धा आपण पाहतोय त्याच उमेदीनं त्याच ताकदीनं आणि आपल्या गावाचं नाव तर करतायत परंतु जबरदस्त फलंदाजी करतायत. आणि त्याचं उदाहरण आपण पाहतोय बघतोय मैदानात काय चित्र आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या झाली ती म्हणजेच 54 धावा. नागेशचा सोडलेला झेल बघा किती महागात पडतोय. किती कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत.
सन्माननीय महेंद्र भोईर ग्रामस्थ आहेत फकीरपाडाचे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय महेंद्र भोईर आपणास विनंती आहे, ग्रामस्थ आहेत फकीरपाड्याची, यांना विनंती आहे मंडळाकडून माझी नम्रतापूर्वक की आपण व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 18 चेंडूंमध्ये 54 धावा, तडाखेबंद फटकेबाजी इथे केली जाते. इथे पहिलाच चेंडू आपण पाहतोय, पंचांचा इशारे. नोचा चेंडू आपण पाहतो, या चेंडूवरती इथे एक धाव नक्कीच मिळते आणि फ्रीजची सुवर्ण संधी असेल आणि संधी मिळाली ती पण नागेश शिदला. नागेश या फ्रीजच्या चेंडूवर किती धावा लगवणार हे पाहायचंय. पहिल्या षटकात साहिलने 16 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकात अक्षयच्या 16 धावा आल्या, तिसऱ्या षटकात साहिलच्या आपण पाहिलं तर इथे मात्र पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत. बॅटची कडाला घेत 4 धावा इथे मिळाल्यात. 47 या वैयक्तिक धाव संख्येवरती नागेश सिद्ध खेळतोय. काय वाटतंय सर की नागेश या स्पर्धेतील तिसरा अर्धशतकवीर होणार का? पहिले 2 अर्धशतकवीर आपण पाहिले आणि तिसरा सुद्धा त्या रस्त्यावरती आणि उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. 47 धावांवरती खेळतोय नागेश सिद्ध. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक फटकावणार का? प्रसाद बीसी सार संघाच्या फलंदाजाने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलं. 52 धावांची खेळी त्यांनी साकारली. त्यानंतर गावदेव रानपड संघातील रोहन पाटीलने 59 धावांची खेळी केली होती. आणि आता पाहायचंय नागेश त्या यादीमध्ये, त्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का? चांगला गोलंदाज. इथे मात्र विकेट होऊ शकते, झेल हवेत आहे. इथे मात्र कम्प्लिटली मिस जजमेंट आणि नशिबाची साथ आज नागेशला देखील मिळते. कुठे नशिबाची साथ असणं देखील आवश्यक आहे, कारण आपण पाहिलं खेळाडू मेहनत करतात, मात्र थोडीशी नशिबाची साथ असेल तर अजून चांगली गोष्ट, चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि नागेशचा सुटलेला हा दुसरा झेल म्हणता येईल. एकूण 3 झेल उडाले. पहिला झेल उडाला त्यावेळेस क्षेत्रक्षक दूर होते, त्यानंतर सुमितच्या हातून झेल निसटला आणि आता स्वतः गोलंदाजाला संधी होती, मात्र पूर्णतः कम्प्लिटली आपण पाहिलं मिस जजमेंट, त्याला झेल पकडता आला नाही. धावसंख्या झालेली आहे 29 म्हणजे 61 धावा. इथे अजून एक झेल हवेत. सन्मित्र मात्रे बॅक टू द पॅव्हलियन, फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने मैदानात यायचंय. यासीन सर, जसं मगाशी सामना सुरू होण्याच्या आधी मी म्हटलं होतं, आपण बरेचसे असे हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांना ओळखले जातं, तसं मोन्या आहे. तसंच थळ संघाकडे पण पाहिलं तर सन्मित्र आहे, नागेश आहे. मात्र एक खेळाडू ज्याला आपण कधीच विसरू शकत नाही असा खेळाडू म्हणजेच आदिल कुरेशी, ज्याच्या फलंदाजीमध्ये आपण जी आक्रमकता पाहतो त्याच्याकडे, जी फटकेबाजी, त्याची पॉवर रेंज जी आहे, ज्या पद्धतीने तो फटके लगावतो, चांगल्या चांगल्या दिशेला फटके लगावतो आणि मोठे हिट्स लगावण्यासाठी तो फलंदाज ओळखला जातो. आता पाहूया या स्पर्धेमध्ये, या सामन्यात कशा प्रकारे तो सुरुवात करतोय. इथे सुरुवात आपण पाहतोय साहिलच्या हातून देखील झेल निसटला. इथे रनआउटची संधी, फलंदाज झेल बाद नाही, मात्र रनआउटच्या स्वरूपात आदिल कुरेशी बाद झालाय. डीजे 1 मिनिट थांबायचंय. त्याच दरम्यान सन्माननीय दत्ता पाटील यांच्याकडून नागेशला आक्रमक फटकेबाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर नागेश नक्कीच आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. इथे मात्र क्षेत्रक्षणात बऱ्याचशा चुका पाहायला मिळत आहेत. नवजीवन दिघोडी संघातील खेळाडूंकडून असं खूप क्वचित पाहतो. चांगले क्षेत्रक्षक आहेत, चांगले खेळाडू आहेत आणि धावांचा पाठलाग करताना त्यांच्याकडून तशा तखचं प्रत्युत्तर दिलं जाईल अशीच अपेक्षा आपण सर्व करूया. कारण आजच्या दिवसातले सर जर आपण पाहिले, प्रत्येक सामना हा अटीतटीचा झालाय. अंतिम षटकापर्यंत लढत रंगलेली आहे. आता 4थ्या षटकातील एका चेंडूचा खेळ आणि त्यानंतर एक षटक, म्हणजे एकूण या इनिंग मधील 7 चेंडूचा खेळ बाकी आहे.
चला सामन्याला सुरुवात करा मित्रांनो, कारण अजूनही आपल्याला यावेळेसचा चेंडू जाशीच्या बाहेर जाणारा निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. जर आपण पाहिलं तर अनुभवी गोलंदाजांचा विचार केला म्हणजे अक्षय असेल किंवा साहिल असेल यांच्यापेक्षा नक्कीच उजवा पाहायला मिळाला. म्हणजे हा नवोदित खेळाडू, हा नवोदित गोलंदाज. धावसंख्या झालेली आहे 61 धावा. आदित्यने आपल्या षटकामध्ये कमी धावा दिल्या, विकेटही प्राप्त केली आणि त्यानंतर पण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज यश मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. यशने देखील यंदाच्या हंगामात सर प्रभावित केलंय. आपण दोघंच होतो समालोचन करण्यासाठी. आपण पाहिलं साई आवासच्या स्पर्धेमध्ये तिथे चांगले षटकार त्याने लगावले आणि या षटकार किंगचा, सिक्सर किंगचा त्याने किताब देखील पटकवला. आणि वेळेत 4 षटक पूर्ण झालेत. 4 षटक पूर्ण झाले तर 5व्या षटकाला सुरुवात होते. अमित गावण अंतिम षटक हाताळण्यासाठी. अमितचा हा पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, वाईडचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते 62 धावा. आपण पाहिलं तर जशी सुरुवात झाली होती यासीन सर, बरेचसे सामने आपण पाहिले ज्याच्यामध्ये आपण आपल्याला वाटलं होतं 80 पेक्षा जास्त, 100च्या जवळ देखील धावसंख्या पाहायला मिळेल. त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतात. एखाद्या षटकानंतर पूर्ण सामन्याचा काय पलट होतो. धावसंख्या ज्या गतीने जात असते ती कुठेतरी रोखली जाते. मागील षटकात तेच घडलं. इथे मात्र चांगला चेंडू, स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन. आणि कालच्या दिवसापासून हे स्पर्धेचं वैशिष्ट्य झालंय गोलंदाजाचं की स्लोअर वन चेंडूवरती फलंदाजांना बीट करण्यात गोलंदाज यशस्वी होत आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच जय मल्हार अलिबाग संघातील सर्वेश गोलंदाज ज्याने हॅट्रिक संपादन केली, ज्याने आतापर्यंत जवळपास 11 ते 12 विकेट या स्पर्धेत पटकावल्यात. अमितचा पुढचा चेंडू, यावेळेस लागला फटका. चेंडू हवेत, चेतुषिक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, चेल टिपतोय. अमित गावंडला यश मिळत आहे आणि यशला मात्र इथे तंबूच्या आशेला माघारी परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. प्रणीत, या षटकात जर आपण पाहिलं तर धावसंख्या रोखली जाते आणि आता फलंदाजी करण्याची जबाबदारी येते. म्हणजेच मधल्या फळीतील सर्वात भरोशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा अजिंक्य मात्र आपण पाहतोय. जेव्हा संघाला आवश्यकता असते मधल्या फळीत येऊन अजिंक्य चांगली फलंदाजी करतो. नवजीवन दिघोडे आयोजित स्पर्धेमध्ये देखील त्याने ऐन मुख्य क्षणी फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय रेषा ओलांडून दिली होती. मात्र या सामन्यात या स्पर्धेत सिच्युएशन वेगळी आहे. प्रथम फलंदाजी करण्याची संधी आणि पहिल्या चेंडूवरती आपली आक्रमकता इथे दाखवली जाते अजिंक्यकडून. षटकाने आपल्या खास शैलीत आपल्या खेळीला सुरुवात करतोय अजिंक्य मात्रे. होते ती म्हणजेच 68 धावा. 3 चेंडू झालेत. 5व्या आणि अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडूमध्ये आपण पाहिलं खराबी कोणतीच नव्हती, मात्र फटका इतका अप्रतिम होता आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे फलंदाज असलेला कॉन्फिडन्स, त्याचा आत्मविश्वास. आल्या पहिला चेंडू अशा प्रकारचा फटका लागणं तितकंसं सोपं देखील नसतं. यावेळेस फुल टॉस चेंडूचा हवा तसा फायदा उचलता आला नाही, कारण या चेंडूला जर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला असता तर मात्र मोठा फटका पाहायला मिळाला असता. मात्र अक्रॉस द लाईन सर खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने आपण पाहिलं तर मिड विकेट स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न, त्यामुळे बॅटच्या चेंडूचा सुरेख मिळाप होत नाही. इथे एकच धाव मिळते. अजिंक्यला स्ट्राईक रोटेट होते आणि नागेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. नागेशला आपण पाहिलं, नागेश आतापर्यंत 48 या वैयक्तिक धावसंख्या खेळतोय. 19 चेंडू 48 धावांवरती खेळतो. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची आवश्यकता नागेशला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे. किती धावा मिळणार? 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र होत नाहीये आणि आपण पाहतो 49 धावांवरती पोहोचलाय नागेश आणि एकच चेंडू शिल्लक आहे आणि तो चेंडू खेळण्याची संधी मात्र त्याला इथे मिळणार नाही. आपण पाहतो इथे अजिंक्य 5व्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा सामना करेल.
नोचा इशारा येतोय. नोचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या होते ती म्हणजेच 71 धावा. फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. उघडा डोळे पहा नीट मित्रांनो, कारण पुढील चेंडूवर आहे तो म्हणजेच फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू अजिंक्यला संधी. 2 चेंडूचा सामना करताना एका षटकांशी 7 धावसंख्येवर अजिंक्य खेळतोय. 49 धावांवरती नाबाद आपण पाहतोय तो म्हणजेच नागेश सेकंडवर. आणि इथे झेल होण्याची संधी, मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. झेल बाद दिला जाणारे फलंदाज इथे दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे होणार नाहीये. या 2 धावांनी 5 षटकांचा सामना इथे पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 73 धावा. 74 धावांचं लक्ष आहे. मात्र खऱ्या अर्थाने एक चांगली खेळी मित्रांनो, नागेशच्या खेळीसाठी नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत. 49 धावांची एक आकर्षक खेळी त्याने साकारलेली आहे. नक्कीच अर्धशतक एका धावेसाठी हुकलं असं म्हणावं लागेल. परंतु निनाद, इथे आपल्याला हा सुद्धा विचार करावा लागेल, नवीन चेंडूवरती धावा येत आहेत आणि जुन्या चेंडूवरती धावा येत नाहीत असं म्हणावं का? कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं की पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये 50च्या वरती धावा आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांनी फलंदाजांना रोखलंय. आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण तेच पाहतोय. सर याचं एक कारण अजून असू शकेल, कारण विकेटवरती कुठे टप्पा पडल्यावर चेंडूला मुवमेंट मिळते हे देखील, कारण विकेटवरती काही स्पॉट्स आपण पाहिलेत. हे कदाचित पहिल्या 1-2 ते 3 षटकामध्ये गोलंदाजांना ओळखता येत नाही. काही गोलंदाजांनी ओळखलं तर पहिल्या षटकापासून त्यांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र ज्या गोलंदाजांना पहिलं ओळखता आलं नाही त्यांची नंतर अंतिमच्या षटकातली जी गोलंदाजी आहे ती भरलेली आपण पाहिले. आणि निनाद, याच दरम्यान सन्माननीय महेंद्रजी भोईर आमचे ग्रामस्थ आहेत, फकीरपाडा गावचे ते रहिवासी, महाड अर्बन बँकेमध्ये महाड अर्बन बँक शाखा अलिबाग या बँकेमध्ये शाखा प्रमुख या पदावरती कार्यरत असणारे सन्माननीय महेंद्रजी भोईर यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत, त्यांचं स्वागत करणार आहोत. धन्यवाद महेंद्रजी, आपण इथे आलात आणि आम्हाला उपकृत केलं. आपला वेळ फार महत्त्वाचा आहे. आणि आमच्या जय हनुमान फकीरपाडा संघाचे ते पूर्व क्रिकेटर माजी खेळाडू आहेत, त्यांचं हार्दिक 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 स्वागत. अशाच प्रकारचे प्रेम आणि अशाच प्रकारची माया असू द्या आमच्या या मंडळावरती. पुन्हा एकदा आपल्या गावातील एक उच्च पदावरती असलेले व्यक्ती सन्माननीय महेंद्र भोईर यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच ही रंगतदार होणार, कारण तिळ मात्र शंका नाही आहे निनाद. कारण जरी 73 अर्थात 73 धावा जरी झाल्या असल्या तरी 74 धावा बनवण्याची क्षमता ही नवजीवन दिघोडी या संघामध्ये आणि त्या खेळाडूंमध्ये नक्कीच आहे. कारण आपण या खेळाडूंचा खेळ, या खेळाडूंची फलंदाजी आपण नक्कीच पाहिलेली आहे. परंतु आज पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. ती खऱ्या अर्थानं सागर पाटील अर्थात पिंट्या याला, ज्याप्रमाणे नागेश सीद यानं आपल्या संघाची धुरा अगदी उत्तम बजावली, ज्याप्रमाणे त्यांनी 49 धावा नाबाद फटकावल्या आणि त्यामध्ये अनेक चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली, कमी चेंडू आणि जास्तीत जास्त धावा त्याने लुटल्या, त्याच प्रकारची किंबहुना त्याच्यापेक्षा उजवी फलंदाजी, चांगली फलंदाजी जर पिंट्या करू शकला तर हा सामना मात्र नवजीवन दिघोडी हा संघ जिंकू शकतो. सर आपण पाहिलं तर नवजीवन दिघोडी संघाकडे बरेचसे फलंदाज आहेत आणि सागरच्या साथीला त्याचाच बंधू, त्याचाच भाऊ सुमित आपण पाहतो. सुमितविषयी नक्कीच सर्वांना सांगू इच्छितो, सासवड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये जेव्हा त्याच्या संघाला 80+ धावांची आवश्यकता होती, त्याने एक हाती सामना जिंकून दिला होता आणि एक तडाखीबंद अर्धशतक त्याने झळकवलं होतं. त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. त्याबरोबरच साहिल खांबे असेल, त्याच्या साथीला अमित गावंड असेल, पुनीत असेल, यांच्याकडे देखील, आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे एक न्यू सेन्सेशन म्हणून ओमकारकडे पाहिलं जातं, एक डावखुऱ्याचा फलंदाज आहे, तो देखील चांगली फलंदाजी करू शकतो, चांगला फलंदाजी आणि नेहमी नक्कीच विसरू शकणार नाही आपण ते म्हणजेच त्यांचा. याच दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला सरळ हस्ते मदत केलेली आहे त्यामध्ये
सन्माननीय शुभम राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, सन्माननीय दत्ता पाटील यांच्यातर्फे 1,000, बाबूराव वाघमारे यांच्यातर्फे 1,000, विलास वाघमारे अर्थात अप्पा वाघमारे 1,000, जागृती पेडवी सरपंच अर्थात माजी सरपंच आहेत यांच्यातर्फे 10,000 रुपये, राकेश वाघमारे यांच्यातर्फे 1,000, जयेंद्र भोईर यांच्यातर्फे 1,000, केसरीनाथ वाघमारे यांच्यातर्फे 1,500, दीपक भोईर यांच्यातर्फे 1,000, दत्ताराम थळे यांच्यातर्फे 1,000, घनश्याम वाघमारे यांच्यातर्फे 2,000, राजेंद्र वाघमारे 1,000, एकनाथ पेडवी 500, सुभाष भोईर 1,000, ध्येया मनीष भोईर 1,000, त्याचप्रमाणे कैलासवासी बाळाराम वाघमारे यांच्या स्मरणार्थ श्री दर्शन गोंधळी यांच्यातर्फे 3,000 आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय जितू म्हात्रे यांच्यातर्फे तब्बल 50,000 रुपयांची देणगी आल्याबद्दल या सर्व दिलदार आणि दानशूर व्यक्तींचे आमच्या पाठीराख्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं फिर से एक बार। मैच शुरू हो चुका है। पहला गेंद और पहले गेंद पर 1 रन। अलीबाग एक्सप्रेस ऐसे ही नहीं कहा जाता किसी को। सुमेध पत्रे अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। तेज तर्रार गेंदबाजी करने की खासियत और उस पेस के वजह से बल्लेबाजों को चकमा देने का उनका जो अंदाज है वो फिर से एक बार यहाँ पे नजर आता हुआ। सुमित को चकमा दिया है पहली गेंद पर, ऑप्शन के बाहर ललचाया। अगर इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे मिड ऑफ के ऊपर से खेला है काउ कॉर्नर की दिशा में। गेंद धीरे धीरे सीमा रेखा के बाहर, ये आता हुआ सुमित के बल्ले से पहला चौका। के सहायता से अपना अकाउंट ओपन करते हुए 5 रन स्कोर कार्ड पर। सागर पाटिल और सुमित पाटिल ये दोनों भी सगे भाई हैं, मगर उनका बॉडी लैंग्वेज अलग, सोचने का अंदाज अलग, खेलने का तरीका अलग, मगर रन जुटाने का जो जज्बा है वो एक ही है। प्ले एंड मिस, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। फिर से एक बार अपने ट्रैक पर लौटे। इस मरतबा गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ भी आई थी और तेज तर्रार गेंद थी। बल्ला जब तक नीचे आता तब तक गेंद निकल चुकी थी और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। 4 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं सुमेध ने। एक चौका जरूर आया है, मगर जी हाँ, इस मरतबा गेंद आगे की तरफ थी, ओवर पिच बनाकर उसे उड़ाया। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, सुमित के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। आपण पाहतो यासीन सर, ज्या वेळेस हा षटका लगावला गेला, पुन्हा एकदा आपली आक्रमकतेचे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ताकद आहे सुमितकडे आणि त्याचबरोबर वेग तर आपण नेहमीच पाहतो, म्हणूनच अलिबाग एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं सुमेधला। सुमेधच्या या षटकात अजून येणारा एक चेंडू पण भाऊ 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या लागले 11 धावा। या षटकात धावसंख्या दुहेरी अंक गेले आपण पाहतोय। या षटकातील अंतिम चेंडूवर काय घडणारे पाहायचंय। सुमितने नक्कीच चांगली सुरुवात केली। सुमेध मात्र आपल्या वेगाने पुन्हा एकदा त्याला जागेवर उभं करतोय, पुन्हा एकदा वेगाचा अंदाज येत नाहीये आणि या षटकाची सांगता होते। पहले ओवर की समाप्ति, रनों की संख्या 11 रन, जिसमें सुमित के 10 रन, 1 चौका और 1 छक्का, और सागर के खाते में 1 रन। जीतने के लिए 74 रनों की जरूरत। 5 ओवर का यह मुकाबला, यानी तकरीबन आपको 15 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हर ओवर में अगर 15 रन बनाते हो तो ही जीत मुकम्मल हो सकती है। हर ओवर में आपके रन आने होंगे।
पहले ओवर में हालांकि 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद गेंदबाज हावी रहे, अगर मैं ऐसा कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि 2 शॉट आने के बावजूद 3 बिंदी गेंदें भी हमें यहाँ पे देखने को मिली, जबकि 15 रनों की जरूरत है हर ओवर में। मात्र 11 रन सुमेध पत्रे ने खर्च किए। अलीबाग तहसील की जो टॉप 10 या टॉप 5 हम कह सकते हैं जो टीमें हैं, उन टीमों में इन 2 टीमों का नाम जरूर ऊपरी सूची में आता है, ऊपरी क्रम में आता है। और इसी वजह से एक शेर है तो दूसरा बब्बर शेर, 2 शेरों की यहाँ पे लड़ाई। इसी बीच नए गेंदबाज आए हैं आर्यन खारकर, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। जी हाँ, फुलर लेंथ ही ओवर पिच बनाकर उसे उड़ाया है काउ कॉर्नर के ऊपर से। अजिंक्य मात्र देखते रहे, निहारते रहे निराशा से। गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। यासिन सर, आपण पाहिलं ज्या पद्धतीत फटका लगावला, ज्या प्रकारे त्याने बॅट दाखवली, म्हणजे एखादा आपण आंतरराष्ट्रीय सामना पाहतोय आणि एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूने ज्याप्रमाणे एखादा स्ट्रोक खेळावा त्या पद्धतीने सहजरित्या त्याने षटकार लगावलाय। आणि हा फलंदाजाची क्षमता आपणा सर्वांनाच माहीत आहे आणि त्याला सध्या संधी मिळते आणि यापुढे त्याचा खेळ आपण भरताना पाहू आणि बाहेर देखील त्याला अशीच फटकेबाजी करताना आपण पाहू आणि अलिबागचं नाव देखील तो उंचीवर घेऊन जाईल टेनिस क्रिकेटमध्ये, अशीच आपण अपेक्षा करूया। आर्यनचा पुढचा चेंडू पिंट्यासाठी आणि पिंट्याच्या बॅटमधून यावेळेस उत्तुंग लांब पल्ल्याचा षटकार येतो। बॅक टू बॅक 6 सेकंड इन अ रो, सलग दुसरा षटकार। सीध ने अपने टीम के लिए बल्लेबाजी की है, उसी तरह से यहाँ पे सागर को सारी जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़नी होगी और एक अच्छी यादगार पारी यहाँ पे खेलनी होगी, तब जाके ये जीत मुकम्मल हो सकती है। बैक टू बैक 2 छक्के, वो भी आर्यन खारकर के ऊपर आक्रमण किया है। इनफैक्ट आक्रमण की धार को और तेज किया है, ऐसा मैं कहूंगा। मनोवैज्ञानिक दबाव जरूर यहाँ पे आया होगा, मगर उस मनोवैज्ञानिक दबाव से उभरना होगा, क्योंकि आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग के उत्कृष्ट गेंदबाज से इस खिलाड़ी को नवाजा गया था। एक बाइक उनके नाम थी और उसी गेंदबाज के ऊपर हल्ला बोल किया है। इन 2 छक्कों की बदौलत रनों की संख्या छलांग लगाकर 23 रन 23। ओहो, इस मरतबा कमबैक किया है, बहुत ही बढ़िया गेंद थी। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई और कंधे की ऊंचाई तक उठी थी। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, मगर गेंद उनके शरीर से टकराने के बाद शॉट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी। श्रेयस पत्रे जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक लेग बाय के रूप में 1 रन, 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 24 फॉर विदाउट लॉस, दूसरा ओवर प्रगति पर। सर, नक्कीच आपण प्रशंसा केली आणि प्रशंसा योग्यच गोलंदाज आहे आर्यन। मात्र एक विकेट, एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की ही सिमेंटची विकेट आहे आणि त्यांनी आरपीएल मध्ये आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये मातीच्या विकेटवरती तो कारनामा केला होता। थोडासा फरक नक्की जाणवतो सिमेंट विकेट आणि मातीच्या विकेटवरती। मात्र या विकेटवरती तो चांगली गोलंदाजी करू शकतो, याची क्षमता त्याच्याकडे आहे। इथे इनसाइड आहे, जिथे मात्र सुदैव म्हणावं लागेल सुमितचा इथे बॅटची कडा घेत यष्ट्यांनाही चकवलं चेंडून आणि यष्टीरक्षकाला चकवलं। मात्र चपळ चलाक आपण पाहतोय क्षेत्ररक्षक श्रेयस पत्रे इथे आपल्याला पाहायला मिळतंय शॉर्ट टर्नमॅनच्या क्षेत्रावरती, ज्याने चेंडू इथे फील्ड केलाय। त्याच दरम्यान सन्माननीय महेंद्र केशव भोईर यांच्याकडून मंडळास 1000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत आलेली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। असंच आपलं प्रेम, आपलं सहकार्य, आपली साथ आणि आपली मदत दरवर्षी या मंडळाला लाभावी माझी ईश्वरचरणी प्रार्थना। इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका लगवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पण पाहतोय खाली राहतोय, चांगल्या प्रकारे बॅटवर येत नाहीये, त्यामुळे एकच धाव मिळेल। सुमित आणि सागरने सुरुवात तर नक्कीच चांगली केली सर आणि धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झाली एकेरी धावने 26 धावा। या षटकाचा विचार केला तर या षटकातील
5 चेंडू झालेले आहेत, एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी धावगतीच्या दृष्टिकोनाने धाव जमण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गोलंदाजी दुसऱ्या बाजूने चांगली केली जाते, त्यामुळे एक चांगली बॅटल. येथे सुमितच्या बॅटनं आलेला फटका, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पार, फ्लॅट षटकार. दोनों तरफ से बचता है, उस तरह से यहाँ पे गेंदबाजों को बजाते हुए ये दोनों भाई सुमित और पिंट्या. सुमित के बल्ले से अब तक 2 छक्के 1 चौका और सागर के बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले हैं. सागर ने मात्र 5 गेंदों का सामना किया और 14 रन बनाकर नॉट आउट खेल रहे हैं, जबकि 17 रन बनाकर सुमित खेल रहे हैं. 7 गेंदों का सामना किया उन्होंने. इस ओवर में आर्यन ने 21 रन खर्च किए. कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 32 रन स्कोर कार्ड पर. 16 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जबकि जरूरत है 15 की औसत की. यानी नवजीवन दिगोड़ी 2 कदम आगे की तरफ चल रही है. जैसे मैंने कहा कि अब मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है और ज्यादा से ज्यादा रन नए गेंद पर आ रहे हैं. पुरानी गेंद के ऊपर गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेंगे, क्योंकि इसके पहले तो नवजीवन दिगोड़ी के गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की जब गेंद पुरानी हुई. मैंडेटरी पावर प्ले खत्म होने के बाद क्या वही चित्र, वही दृश्य हमें यहाँ पे देखने को मिलेगा? सर, गोलंदाजी नक्कीच थळ संघाची नेहमीच चांगली आपण पाहतो आणि पुन्हा एकदा अलिबाग एक्सप्रेस सुमेध वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आणि या षटकात खऱ्या अर्थाने बॅटल पाहण्यायोग्य असेल. सुमेध वर्सेस पिंट्या आणि इथे पहिला चेंडूवरती बॅटच्या आउटसाइड एज आणि पहिला झटका, पहिला हादराला बसतोय तो म्हणजेच दिगोडी संघाला. फलंदाज पिंट्या बॅक टू द पॅव्हलियन. नहीं और एक बड़ी मछली जाल में फंसती हुई एकविरा थळ के हाथों में. माऊलीन एकविरा थळ संघ आपण पाहतोय. सर, नक्कीच विकेट आणि जर या चेंडूवरचं या विकेट विषयी म्हणायचं झालं तर खूप लेट मुवमेंट आपण पाहिली. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहतो लेदर बॉल ज्याप्रमाणे लेट मुवमेंट, लेट स्विंग आपण पाहतो, तसाच काय पद्धतीत काहीसा अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे, जिथे 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू इथे आडव्या बॅटने आपण पाहतोय. आपल्या आकर्षक शैलीत मिड विकेटला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेला. 16 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 42 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 16 डिलिव्हरी. 16 चेंडू 42 धावा. यासीन सर, पाहिलं तर आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. आपण एका षटकात 20-25 धावा आणि जास्त धावा येतानाही देखील पाहिल्यात. आजच्या दिवसात एका षटकात आपण तब्बल 36 धावा देखील पाहिल्यात. येथे साहिलच्या बॅटमधून इनसाइड आउटचा फटका, चेंडू कव्हर सीमारेषेच्या दिशेला. 1 बाउन्स ओ द्रुप सीमारेषे पार, चौकार. और कहां पे खेला साहिल ने, क्योंकि ओवर द कवर खेला, डीप कवर में खाली क्षेत्र है, उसका फायदा मिला और आत्मविश्वास भी था कि वहां पे फील्डर नहीं है तो कैच आउट होने का खतरा नहीं है. बेझिझक खेला शॉट, पूरे ताकत के साथ खींचा और 6 रन यहां पे मिले हैं साहिल खामे को. 36 चौका है, ओके. 4 रन, 36 रन हो चुके हैं, ओके. 4 रन यहां पे मिले, मगर खाली क्षेत्र का वहां पे फायदा मिला बल्लेबाज साहिल खामे को. जी हाँ, फिर से एक बार खींचा था, लपेटा था ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को. ऑन साइड की दिशा में अजिंक्य म्हात्रे वहां पे मौजूद डीप में. 1 ही रन यहाँ पे मिलेगा. देखिए, आपको 1-1 रन भी बनाने होंगे
निनाद उसी के साथ बीच बीच में बड़े शॉट भी लगाने होंगे, कम से कम 2 से 3 बड़े शॉट तो आपको लगाने होंगे, तब जाके काम यहाँ पे पूरा हो सकता है। एटलीस्ट 2 शॉट तो ज़रूरी है, क्योंकि धीरे धीरे एक एक गेंद आपके हाथों से कम हो रही है। सुमित सलामी बल्लेबाज बहुत ही अच्छे फॉर्म में, बहुत ही अच्छे टच में नजर आएंगे। जी हाँ, मगर उसी लाइन पर, उसी लेन पर चकमा दिया है सुमित को। ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, ताकत का इस्तेमाल हो रहा है यहाँ पे, मगर मिस टाइम, क्योंकि भन्नाट पेस की वजह से जज नहीं कर पा रहे हैं उनके सुमेध पत्रे की गेंदों को। इसी वजह से ये हालत, 5 गेंदों में मात्र 5 रन अब तक सुमेध ने खर्च किए हैं। 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब धीरे धीरे यहाँ से टारगेट थोड़ा सा बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। जी हाँ, इसमें दबा फुलर लेन थी और वहां पे लॉन्ग ऑन की दिशा में क्या कमाल का ये कैच था। शायद वहां पे आर्यन खारकर मौजूद थे। कैच ऑफ द मैच नहीं, कैच ऑफ द टूर्नामेंट अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा। जबरदस्त कैच। सुमित बैक टू द पैवेलियन। इसीलिए मैं फिर से एक बार यहाँ पे जरूर कहना चाहूंगा, आणि याच दरम्यान सन्माननीय ॲडव्होकेट विजय पेडवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। सन्माननीय ॲडव्होकेट विजय पेडवी। तो मैं बात कर रहा था फील्डिंग की, क्योंकि फील्डिंग की वजह से पूरा मैच, पूरी मेहनत के ऊपर आपके पानी फेर सकते हैं, मगर यहाँ पे आर्यन खारकर ने गेंदबाजी में थोड़े से महंगे साबित हुए, मगर फील्डिंग में सुमीत जैसे बल्लेबाज को चलता किया है और अनबिलीवेबल वो कैच था, क्योंकि अगर उनके हाथों से वो गेंद छिटकती या ऊपर से चली जाती तो 6 रन 100% थे, मगर गेंद को सीमा रेखा के बाहर जाते जाते उन्होंने अंतिम क्षणों पर एक लंबी छलांग लगाकर एक हाथ में अपने पाले में कर दिया। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में सुमेध ने मात्र 5 रन खर्च किए हैं। अब बचे हुए 12 गेंदों में 12 गेंदें बची है और 37 रनों की जरूरत, 37। पहिला चेंडू सर आपण पाहतोय अवे फ्रॉम द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, दिशा बरकटे गोलंदाज आशांक साखरकर आपण पाहतोय। सर 36 धावांची आवश्यकता आहे, काय वाटतं? त्यापूर्वी आशांक साखरकर यांचा आज जन्मदिवस आणि ऑन एअर माईक वरून मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतोय। मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आशांक। आणि जय हनुमान फकीरपाडा संघाच्या वतीने सुद्धा आशांक आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या। सर नक्कीच इथे आशांकच्या चेंडूवरती झेल टिपण्याची संधी, लॉंग ऑनला झेल देत साहिल खांबे इथे बाद होतोय। एक मोठा झटका लागतोय दिघोडी संघाला। हॅलो हॅलो पण पाहतोय त्याच दरम्यान फलंदाज बाद झालाय। यासीन सर, आपण आशांकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात। मी देखील आशांकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय, पण आम्ही सर्व प्रेमाने त्याला खत्री असं संबोधतो। सगळे मित्र परिवाराच्या तर्फे त्याला नक्कीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कारण नक्कीच प्रतिस्पर्धी संघासाठी तो खतरनाक गोलंदाज आहे म्हणून खत्री नावाने ओळखला जातो। त्या दरम्यान पुढचा चेंडू, अजून एक विकेट घेण्याची संधी स्वतः आशांक चेंडूच्या खाली।
आणि ते झेल टिपला जातोय. अप्रतिम रनिंग त्याच्याकडे पाहतोय. कॉटन बॉल पद्धतीत त्याने फलंदाज मिथुनला देखील बल्लेबाजों को चलता किया है और पूरी तरीके से मिडल क्रम डिस्ट्रॉय किया है आशांक साखरकर ने। जी हां, पानी का बंदोबस्त जरूर करेंगे। बहुत सारी आशाएं थी, अपेक्षाएं थी कि ये मैच अंतिम क्षणों तक चला जाएगा और नवजीवन दिगोड़ी भी इस टीम को जीत हासिल होगी, मगर अब थोड़ा सा संकट का समय है, संकट की घड़ी है नवजीवन दिगोड़ी के लिए। कौन से ऐसे बल्लेबाज होंगे जो 2-3 बड़े स्ट्रोक लगाकर फिर से एक बार इस मैच में जान फूकेंगे, क्योंकि धीरे धीरे मैच उनसे दूर जाता हुआ, एक एक गेंद उनके हाथों से खर्च हो रही है। हैट्रिक गेंद, आहा, शानदार, बहुत ही खूबसूरत और स्टैनिशिंग, आश्चर्यकारक ये गेंद, क्योंकि अगर गेंद और बल्ले की शायद मुलाकात होती तो गेंद हवा में ही होती और कैच लपकने का मौका होता था। बहुत ही दिमाग के साथ डाली हुई ये गेंद। जी हाँ, अच्छी गेंद, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया और बैक टू द बॉलर खेला। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 38 रन पर ये रनों की संख्या सिकुड़ती हुई दिखाई दे रही है, रुकी हुई दिखाई दे रही है। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। वाइड के रूप में मात्र 1 रन खर्च किया है। जी हाँ, अच्छी गेंद, आशांक खतरनाक साबित होते हुए नवजीवन दिगोड़ी के लिए, क्योंकि यही वो ओवर था जिस ओवर में जो मार्जिन था उस मार्जिन को पार करना था, मगर इसी ओवर में पूरी तरीके से नाकाम और बैकफुट पर नवजीवन दिगोड़ी। त्याच दरम्यान आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला इथे नक्कीच 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या एकूण झाली ती म्हणजेच 42 धावा झाल्यात आणि विजयासाठी अंतिम षटकात 6 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 32 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरीज. आणि त्याच दरम्यान आपण पुढील सामन्यासाठी आद्य सप्लायर्स नौकार संघाच्या कर्णधाराला इथे बोलवतोय. आद्य सप्लायर्स नौकार कर्णधार किशोर, आपण इथे येऊन थांबायचंय. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपला असणार आहे आणि त्यानंतर सामन्यात नक्कीच आपण युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाला पाहू. त्यांनी देखील तयार राहायचंय. पहिला चेंडू आपण पाहतोय, जर श्रेयसने सलग 2 चेंडू 2 विकेट प्राप्त केला तर सन्माननीय सर्वेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येईल. बघा, आपल्या लाडक्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, फलंदाज अमित काहीसा अडचणीत, धावा येत नाही आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 32 धावांची आवश्यकता. धावा किती जमवल्या जाणार अंतिम षटकात? इथे यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. मधली यष्टी विकली जाते. फलंदाज अमित गावंड बॅक टू द पॅव्हिलियन. वर्तक आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि सर आपण पाहिलं तर जवळपास सामन्याचे निकाल आपल्यासमोर स्पष्ट झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण आता उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी तीन चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय आद्य सप्लायर्स
नौका संघाचा कर्णधार किशोर इथे उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद, आपण वेळेत उपस्थित झालात. नक्कीच अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवी खेळाडूंना सर क्रिकेटचा सन्मान करणं माहीत आहे, त्यांना रिस्पेक्ट देणं माहीत आहे आणि ते वेळेत हजर होतात, ही देखील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये थोडीफार गरमागरी नक्कीच आपण पाहतो, कारण प्रत्येकाला समान संधी मिळावी असंच त्यांचं म्हणणं आहे आणि ते देखील बरोबर आहे. त्याच दरम्यान फलंदाज ओमकार देखील इथे बाद होतोय, आपण पाहतोय. फलंदाज बाद झालाय ओमकारच्या स्वरूपात. ज्या फलंदाजीची जशा प्रकारच्या आणि 2 चेंडूंवरती 2 विकेट सर्वेशने इथे श्रेयसने इथे पटकवलेले आहेत आणि पारितोषिक देखील त्यांचं इथपर्यंत पोहोचतंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे, मात्र या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. या षटकात 32 धावांची आवश्यकता होती, पण यासीन सर एकही धाव या षटकात आपल्याला अद्याप पाहायला मिळणे. 5 चेंडू निर्धाव. या स्पर्धेतील अजून एक निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळणार का? आणि खऱ्या अर्थाने निर्धाव षटक पाहायला मिळतोय. श्रेयस बऱ्याच दिवसाने आपल्याला षटक हाताळताना पाहायला मिळतोय आणि पहिलं षटक हे त्यांनी इथे निर्धाव टाकले. अप्रतिम गोलंदाजीच्या बळावरती आपण पाहतोय हा सामना नक्कीच जिंकलाय, तो म्हणजे माऊली एकविरा थळ संघाने. तर चला अभिनंदन माऊली एकविरा थळ संघाचं. दुसऱ्या फेरीत आपण प्रवेश केलाय. तर हार्डलक म्हणून ते म्हणजेच गोरख दशरथ कडवे पुरस्कृत नवजीवन दिगोडे संघाचं या स्पर्धेत त्यांचं आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आलंय. मंडळातर्फे या स्पर्धेत आपण सहभाग घेतलात त्याबद्दल मी आपल्याला आपले आभार प्रकट करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालसाठी आपल्याला शुभेच्छा देतोय. काही क्षणातच आपल्याला या सामन्याचा पुरस्कार जाहीर केला जाईल. त्या दरम्यान चला